नमस्कार मित्रांनो, मी बियर गिल्सच्या मामाचा मुलगा भालू गिल्स। आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे रावेर येथील एक घनदाट जंगलामध्ये आणि मी तुम्हाला दाखवणार आहे जंगलातून वाचून राहण्याच्या काही ट्रिक्स आणि आपण कशा प्रकारे जंगलामध्ये सर्वाइव्ह करून जिवंत राहू शकतो। आज मी तुम्हाला हे माझ्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे। चालीस चढ़ा लोग तो सही तू 40 ही हजार बात हे बघा मित्रांनो, आता आपण या ढलांजवळ आलेलो आहे, पण हे ढलान खूप खोल आहे आणि माझा जीव घाबरतोय। मी पहिले पत्थर चेक करून बघतो की ढलान किती दूर आहे। तर आपण गिनती गिनू, जेवढा पत्थर जितक्या टाइम लोक गिनती गिनू तितला टाइम पत्थर खोल जाईल, तेवढी ढलान खोल असेल। बघा आता 1 2 3 300 फूटची ढलान आहे मित्रांनो। हे आता माझा इथून कुदायला जीव घाबरतो आहे, तर मी घरी जात आहे। मी आता एक मिशन इथेच कॅन्सल करत आहे। मी तरी पण एक वेळेस बघतो जर का जमला खेळ तर। अहो हे ढलान लय लंबी आहे, मी काही कुदत नाही। शिलवा तुमचा शोध उघडे, चालला मी घरी। माना काही कुदानं नाही आहे। मित्रांनो, ही गोष्ट आपल्यासाठी काही नवीन नाही आहे। ही गोष्ट आपल्याला खूप वेळास होते, पण ह्या वेळेस एक आहे की आपलं थोडं ढुंगण टिकवून गेलाय मागे, पण तरी पण मित्रांनो आपण हार मानणार नाही, आपला सफर चालू राहील। मित्रांनो, हे तुम्ही पाहताय, हे अगोदर एक पहिले मोठी एकदम खतरनाक नदी होती, पण आता उष्माघातामुळे हे पूर्ण नदी सुकावून गेलेली आहे। तुम्हाला बघता येईल सर्व दूर एकदम काटेरी वन आहे, काहीच नाही, माणसाला प्यायला सुद्धा पाणी नाहीये मित्रांनो इथे। आणि आज आपण इथे सर्वाइव्ह करणार आहे, जे आपल्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे। तर मग मित्रांनो, आता आपल्याला पिण्याचं पाणी पाहिजे आणि आता आपल्याजवळ पिण्याचं पाणी तर काही आहे नाही। आणि जर आपण पिण्याचं पाणी नाही पिले तर आपल्याला लघवी होणार नाही। जर लघवी नाही झाली तर आपल्या दोन्ही किडन्या खलास होऊन जाते, आणि दोन्ही किडन्या खलास झाल्या की आपण बी खलास होऊन जाऊन पुरे लोक खलास होऊन जाते। तर त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला पहिले आता सक्त पाण्याची गरज आहे। आता मी पाणी धुण्याला जातोय। हे बघा मित्रांनो, हे बघा मित्रांनो, आपण इथे पाणी पिण्याच्या शोधात आलेलो होतो, पण अजून खूप प्राणी जसे आहे की ते इकडे पाणी पिण्याच्या शोधात येतात। आमच्याकडे आमच्या भाषेमध्ये हिला सुईसुंदरी म्हणतात। हिला जर हात लावले तर आता मी मालोमाल झालो असतो, माझ्याजवळ पैसा मिळाला असता। पण मित्रांनो आपल्याला पाण्याची गरज आहे, आपण पहिले पाणी शोधू। कसं आहे मित्रांनो, तुमच्या अंगामध्ये शक्ती पाहिजे कुठून पण बाहेर निघून याची, पण ते जर तुमच्यात आहे तर तुम्हाला कोणीतरी हे बघा, हे बघा मित्रांनो, आपल्याला नुकतीच सापाची ताजी कात काढलेली मिळालेली आहे। याचा असा अर्थ होतो की ह्या जंगलामध्ये खरंच खूप विषारी साप फिरत आहे।
म्हणून आपण काळी घेऊन जे एक नंबर काम केलेलं आहे. तर सध्या आता आपण चला पाण्याच्या शोधात. हे बघा मित्रांनो, आपल्याला अस्वलचा गू सापडलेला आहे. आणि या अस्वलचा गू तुम्हाला माहिती आहे का, शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन आपल्याला देऊ शकतो आणि कॅल्शियम पण देऊ शकतो. पण सध्याच्या कंडिशनला मित्रा, माझ्या शरीरामध्ये कॅल्शियमची काहीच गरज नाही आहे, ना प्रोटीनची गरज आहे ना कॅल्शियमची. कॅल्शियम आणि प्रोटीनची गरज आहे ते माझ्या कॅमेरामॅनला. आणि आता मी गेल्याच्या नंतर तो हे खाईल आणि त्याच्या अंगामध्ये प्रोटीनची कमतरता जी आहे ती पूर्ण करेल. मी तोपर्यंत पाण्याच्या शोधात जाईल. आपल्याला पाणी तर मिळालेलं आहे, पण आपण जर हे पाणीचं जर सेवन केलं तर आपण 5 मिनिटात मरून जाऊ. त्याच्यापेक्षा मी जर नाही पाणी पिलं तर मी अर्धा घंटा उशिरा मरेल, पण मी 5 मिनिटं लवकर मरणार नाही. आपण अजून पाण्याचा शोध करू. आता मित्रांनो, आपण खूप थकलेले आहेत आणि आता इथे सावली पण मिळालेली आहे. तर आपण थोडा वेळ आपल्या शरीराला रेस्ट देऊ आणि 5 मिनिटं आराम करू. कारण हे जंगल जे आहे हे दिसायला जेवढं छान आहे मित्रांनो, हे तेवढंच खराब पण आहे. म्हणून आपण आराम करू. बापरे, खूप थकलो मित्रांनो आपण. आणि आपली बॅग पण जड लागते. बघू द्या काय आणलाय मी बॅग मध्ये. अरे यार, हिट मी घरून पाण्याची बाटली आणली, मी ते भुलून गेला यार. हिट हे मित्रांनो, एक बूंदची किंमत मी जाणू शकतो आता माझ्यावर काय आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही पण तुमच्या घरून जर असं पाणी घेऊन सर्वाइव्ह करायला निघाले, पण तरी पण तुम्ही लवकर पाणी नको प्या, कारण तुम्हाला सर्वाइव्ह करायचं आहे. आणि जर तुम्ही लवकर पाणी पिऊन घेसाल तर तुम्ही लवकर पाणी खलास करून टाकसाल. म्हणून अगोदर तुम्ही बाहेर पाण्याचा शोध करा आणि बाहेर पाणी प्या. जर पाणी कुठे नाही मिळालं तर लघी करा आणि तुमची लघी प्या, पण बाटलीमधलं पाणी प्यायचं नाही. ते कधी कामा येते जर कोणाला संडास वगैरे लागली तेव्हा. मित्रांनो, आता आपण नदीच्या वाटेने खूप फिरले. आता आपण जंगलाच्या वाटेने जाऊ, कारण आपल्याला काहीच नाही मिळालं. पाणी सुद्धा 2 मिनिटं मित्रांनो. हा पाला जर तुम्ही जंगलामध्ये आले, जर तुम्ही किडे किटकुलं काही माही खाऊन जर तुम्हाला संडाशी वगैरे लागल्या, तर हा पाला तुम्हाला खूप उपयोगी ठरू शकतो. हा पाला तुम्ही कुटून सण थंडाच्या ठिकाणी लावू शकता आणि तुम्हाला मग तेव्हा तुमच्या संडासच्या जागेवरती एकदम थंडक महसूस होईल. म्हणून ह्या पाला लक्षात ठेवा मित्रांनो. आणि स्पेशल हा पाला ज्यांना बवासीर झालाय त्यांच्यासाठी तर खूप उपयोगी आहे.
मित्रांनो, आता आपण खूप थकलेले आहात. आता आपल्याला रस्ता नाही भेटत आहे कुकडे जायचं कुकड्याने. आणि हे बघा, आता इकडे 2 फाटे आलेले आहेत. आता मला हे नाही समजत आहे की आपण कोणत्या फाट्याने जायचं. आता याचा कसा काय शोध लावू मी, मला नाही समजत आहे. आता इथं कसं आपण सर्वाइव्ह करायचं. एक रस्ता इकडे जातोय आणि एक रस्ता इकडे जातोय. आता आपण बघू आपल्याला काय करायचं आहे. तर माझ्याजवळ हा 5 रुपयाचा कलदार आहे मित्रांनो. आता मी हा कलदार इकडे फडकोईन. जर छापा पडलं तर आपण ह्या रस्त्यानं जाणार आणि जर काटा पडलं तर आपण ह्या रस्त्याने जाणार. ठीक. छापा पडलेला आहे मित्रांनो, म्हणजे आपण ह्या रस्त्याने जाणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला कळायला पाहिजे की आपण कोण्या मार्गाने कुठे गेले आणि आपण वापस गोल गोल तर नाही फिरत आहे. त्यासाठी मित्रांनो आपण एक निशाणी सोडली पाहिजे. तर त्या निशाणीसाठी आपल्याजवळ आहे विमलची पुळी. आता आपण हे विमलची पुळी ह्या इथे टाकणार आहोत. म्हणजे आपल्याला जर का कोणीतरी बघायला येईल तर त्याला समजायला पाहिजे की यांनी इथे विमलची पुळी टाकलेली आहे, तो ह्या मार्गाने गेला असेल. तर मित्रांनो, मी आता ह्या मार्गाने जात आहे आणि त्यांना असं समजेल की मी विमलची पुळी खात खात ह्या मार्गाने इकडे समोर गेलेला आहे आणि म्हणजे मी पण रस्ता भटकणार नाही. चला मित्रांनो, दुपारच्या आता 3:30 वाजलेले आहेत आणि आपल्याला भूक पण लागलेली आहेत. आणि आपण जे पाणी पिलं होतं ते सर्व या घाम पशिन्याच्या मधून बाहेर निघालेलं आहेत. आणि आताचा जो हा टाइम आहे, मला ह्या वेळेला माझी घरची खूप आठवण येत आहेत. कारण की ह्या टायमाला 3:30 वाजता आम्ही घराकडे चहा करायचो मित्रांनो. पण आता माझा असा विषय चालू आहे की आपण इथे पण चहा करायला हवी. त्याच्यासाठी आपण आता काळ्या वगैरे गोळा करणार. हे काट्याची काळी आहे मित्रांनो. हे खूप खराब असते म्हणून हिला सावधानीनं धरलेलं पाहिजे. मित्रांनो, आपण एक काम करू. अगोदर आपण एक आपली चांगली जागा तय करू आणि त्याच्यानंतर आपण काळी वगैरे जे जे आपल्याला चहासाठी लागणारं सामान ते सर्व गोळा करणार. चला माझ्यासोबत. आपण चहा करण्यासाठी एक चांगली स्वच्छ जागा पाहत आहात. मला असं वाटतं माझ्या हिशोबाने की ही जागा चांगल्या प्रकारे स्वच्छ आहे. कारण इथं जास्त इचू काटा पण येणार नाही आणि आपल्याला कोणत्याही जीव जनावरांचा धोका नाहीये. आणि शक्यतो इथून वाहक पण दूर राहतात. कारण हे जे काटेरी झाड आहे मित्रांनो, हे जर कोणाच्या नल्ल्यात गिल्ल्यात अटकून गेले तर त्याचा नल्ला फाटून नये म्हणून वाहक इकडे येतात. आणि राहिला सापायचा विषय, अडी पुरे काटेच आहे. ते घसडत आणले तर त्याच्या पोटात पुरे काटे घुसून येते. म्हणून इथं कोणाचाच यायचा काही विषय नाही. आपण हे आपलं सेफ हाऊस म्हणून निवडू शकतात. आता आपण इथे चहा बनवणार आहोत. तर मित्रांनो, आपण सर्व गोष्टीचा इंतजाम केलेला आहे. आपण काळ्या सुद्धा तोडलेल्या आहे. आपण चहासाठी हे पण बनवलेलं आहे, इष्टो चुला. आमच्या मराठी भाषेमध्ये त्याला चुला म्हणतात. त्याच्यासाठी आम्ही काळ्या पण आणलेल्या आहे. तर मित्रांनो, आता आपण इथे चुला बनवलेला आहे, काळ्या आणलेल्या आहे. पण आता सर्वात मोठे आपल्या समोर आव्हान असं आहे की आपण दूध नाही आणलेलं आहे घरून. कारण मित्रांनो, आपण सर्वाइव्हर साठी घरून निघालो होतो. तर पण आपल्याला 3:30 पण वाजलेले आहे आणि आपल्याला चहा पण प्यायची आहे. तर मित्रांनो, मी चहा पिण्यासाठी कोणत्याही हदपर्यंत जाऊ शकतो. तर मी घरून एक चहासाठी भांडं आणलेलं आहे. मी पाणी पण आणलेलं होतं पण मी ते विसरून गेलो होतो. पण मी आता चहा साठी दूध नाही आणलंय. तर मित्रांनो, आता आपण इकडे दुधाच्या शोधामध्ये जाऊ. आपल्याला जे पण मादी जनावर दिसेल की ते दूध देऊ शकते, आपण तशा जनावराचं दूध आणू. आपल्याला जर पाळी आली तर आपण वाघिणीचं पण दूध आणू. पण आपण कोणत्याही हालत मध्ये आज इथं चहा पिणार आहोत. चला माझ्यासोबत.